मराठवाड्यातील शेतकरी नैसर्गिक संकटामुळे हतबल झालाय। त्यामुळे या भागातील शेतकरी आता शेतीपूरक व्यवसायाकडे वळू लागलेत। परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शिवाजी पावडे यांनी 2010 साली 20 म्हशी घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला। दुधाचा चांगला दर्जा ठेवल्याने त्यांचा व्यवसाय देखील वाढत गेला। आज त्यांच्याकडे 60 म्हशी आहेत। दररोज 200 लिटर दुधाची थेट विक्री करण्यात येते। दुग्ध विक्रीतून त्यांना दररोज 5000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। आज आपण शिवाजी पावडे यांच्या दुग्ध व्यवसायाची यशोकथा जाणून घेण्यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये जाऊयात। सेलू तालुक्यातल्या हातगाव पावडे इथल्या शिवाजी पावडे यांच्याकडे वडिलोपार्जित 100 एकर शेती आहे। पारंपरिक कापूस, सोयाबीन शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं शेती तोट्यात जात होती। पाथरी इथल्या आमदार बाबाजानी दुराणी यांनी पावडे यांना दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला आणि मार्गदर्शनही केलं। त्यानंतर पावडे यांनी 2010 साली पानिपत इथून 20 मोहऱ्या जातीच्या म्हशी आणून व्यवसाय सुरू केला। वडिलोपार्जित 100 एकर जमीन आहे। जमिनीमध्ये सोयाबीन, कापूस वगैरे घेत असताना त्याच्यामध्ये काही परतल पडत नव्हती, म्हणून मी दुसऱ्या व्यवसायाकडे वळलो। मला दुग्ध व्यवसाय जोडधंदा हा असा बरा वाटला, म्हणून मी बाबाजानी साहेबाकडे तिथं प्लॅन त्यांचा चालू होता, म्हशीचा दुग्ध व्यवसाय त्यांचा चालू होता, म्हणून मी त्यांच्याकडून जी प्रेरणा घेतली आणि 2010 मध्ये माझा 20 म्हशीपासून मी धंदा सुरू केला आणि आता माझ्याकडे जवळपास 50 ते 60 म्हशी आहेत। आणि 2010 मध्ये मी पानिपत इथून जाऊन 20 म्हशी आणल्या, मुरा जातीच्या म्हशी आहेत आणि माझा मी धंदा सुरू केला आणि जवळपास आता माझ्याकडे 50 ते 60 म्हशी आहेत। दुधाचा व्यवसाय सुरू केल्यानंतर पावडे यांना बऱ्याच अडचणी आल्या, मात्र त्यांनी जिद्द आणि कष्टाने सर्व अडचणींवर मात केली। त्यानंतर ग्राहकांना चांगल्या प्रतीचं दूध दिल्यानं ग्राहकांचाही विश्वास वाढला। त्यानंतर त्यांची दुग्ध व्यवसायात प्रगती सुरू झाली। सध्या पावडे यांच्या गोठ्यात 60 म्हशी आहेत। या म्हशींसाठी त्यांनी 100 बाय 30 फुटाचा शेड उभारलाय। म्हशींच्या मूत्रापासून जीवामृत तयार करण्यात येतंय, तसंच शेणापासून खतही तयार करण्यात येतंय। शेडमध्येच म्हशींना चारा आणि पाणी देण्यासाठी सोय केली आहे। वडिलोपार्जित 100 एकर जमीन आहे। जमिनीमध्ये सोयाबीन, कापूस वगैरे घेत असताना त्याच्यामध्ये काही परतल पडत नव्हती, म्हणून मी दुसऱ्या व्यवसायाकडे वळलो। मला दुग्ध व्यवसाय जोडधंदा हा असा बरा वाटला, म्हणून मी बाबाजानी साहेबाकडे तिथं प्लॅन त्यांचा चालू होता, म्हशीचा दुग्ध व्यवसाय त्यांचा चालू होता, म्हणून मी त्यांच्याकडून जी प्रेरणा घेतली आणि 2010 मध्ये माझा 20 म्हशीपासून मी धंदा सुरू केला आणि आता माझ्याकडे जवळपास 50 ते 60 म्हशी आहेत। आणि 2010 मध्ये मी पानिपत इथून जाऊन 20 म्हशी आणल्या, मुरा जातीच्या म्हशी आहेत आणि माझा मी धंदा सुरू केला आणि जवळपास आता माझ्याकडे 50 ते 60 म्हशी आहेत। म्हशींना दररोज स्वच्छ पाण्याने धुण्यात येतं, त्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येते। म्हशींचं योग्य व्यवस्थापन केल्यानं दररोज 200 लिटर दूध मिळतं। दुधाची विक्री सेलू शहरात करण्यात येते। 70 रुपये लिटर प्रमाणे दूध विकण्यात येत आहे। दूध विक्रीतून पावडे यांना दररोज 13,000 रुपयांचं उत्पन्न मिळतंय। 8,000 रुपयांचा खर्च वगळता दररोज 5,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय। 50 म्हशी आहेत आणि 150 ते 200 लिटर दूध माझं मी एका जागेवर विकतो आणि मला 12-14 हजार रुपये दररोजचे पैसे येतात आणि 7 ते 8 हजार रुपये माझा दररोजचा खर्च आहे। 4 ते 5 हजार रुपये मला दररोज त्याच्यामधून मिळतात। पण 2010च्या नंतर म्हशीमध्ये मला काहीतरी चांगला असं प्रतिसाद मिळू लागला, दुधाचे पैसे येऊ लागले। नंतर मी एक असा विचार केला की याच्यामध्ये शेड तयार करून म्हशीची चांगल्यापैकी चारा पाण्याची व्यवस्था होईल असं मला लक्षात आलं आणि तशा प्रकारे 100 बाय 30चा मी असा एक शेड तयार केला आणि त्या पद्धतीनं मी माणसं हे करून ते आता सध्या माझा धंदा डेव्हलप केलेला। शेड तयार करून त्या मलमूत्र जे आहे म्हशीचं त्यापासून मी जीवामृत तयार करत आहे आणि जो खत आहे तो प्रोसेस करून
त्याचं मी 15 किलो 20 किलोच्या बॅग तयार केलेल्या आहेत आणि मला सध्या मी बाजारामध्ये माझ्या स्टॉलवर मी त्या ठेवलेल्या आहेत आणि माझा धंदा आता सध्या व्यवस्थित चालू आहे. दुग्ध व्यवसायामुळे पावडे यांच्या शेतीला शेणखत मोठ्या प्रमाणात मिळते. तसंच जीवामृतामुळे जमिनीची सुपीकता वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीच्या उत्पादन खर्चात मोठी बचत झाली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन आणि तूर पिकातून फारसं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावं असा सल्ला पावडे यांनी दिलाय. शिवाजी पावडे यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य शेती आणि दुग्ध व्यवसायात त्यांना मदत करतात. दुग्ध व्यवसायामुळे चांगलं उत्पन्न मिळत असल्यानं कुटुंबातील सर्व सदस्य समाधानी आहेत. शेतकऱ्यांना माझा असा एक संदेश आहे की जोडधंद्यापासून दररोजचे पैसे आपल्यासाठी घर धाकण्याकरता दररोजचे पैसे उपलब्ध होतात आणि शेतकऱ्यावर आत्महत्याचा असा एक लोकांची एक विचार आहे की काय करावं हे असं त्या मानसिकता ढासळणार नाही शेतकऱ्याची. हा माझा एक शेतकऱ्यांना संदेश आहे. मी चरक घेतला, मी किराणा दुकान टाकलं, इतर व्यवसाय केले, पण म्हशीच्या धंद्यामध्ये माझ्याकडे शेती आणि पाणी असल्यामुळं म्हशीला चारा वैरणीची फिकीर राहिली नाही आणि त्या चारा वैरणीमधून माझा मुलगा पुरुषोत्तम हरियाणाला राहून 8-8, 10-10 दिवस तिकडे राहिला आणि चांगल्यापैकी म्हशी खरेदी करून त्यानं म्हशीचा व्यवसाय सुरू केला. माझा आणि माझ्या सगळ्या कुटुंबाचा त्याला सपोर्ट मिळाला आणि ह्या सपोर्टमधून माझे मुलं, माझा भाऊ हे सगळे आता ह्या धंद्यामध्ये चांगले गुंतलेले आहेत. त्याच्यामधून आम्हाला शेणखत सुद्धा भरपूर मिळतं आणि बागायती शेती सुद्धा माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे माझं कुटुंब ह्या माध्यमातून आता बरं आहे, सुखी आहे. पूर्वपर धंदा म्हणजे शेतीचा होता, पण शेतीवर काहीच उत्पन्न व्हायचं नाही. आमच्या मालकानं खूप प्रयत्न केले, विहिरी पाडल्या, पाईपलाईनी केल्या, ठिबक केले, सगळं करून झालं. डाळिंब लावले, मोसंबी लावली, लिंबुनी लावली, सगळं लावून झालं, पण त्याच्यात एवढा काही फायदा होईना झाला होता. ग्राहकाकडून नाहीतर निसर्गाकडून कुणीकडून तरी तोटा तेव्हा येतच होतो आम्ही. मग आमच्या मालकानं विचार केला की आपण दुसरा जोडधंदा काहीतरी करू, म्हणून त्यांनी हा दुधाचा धंदा सुरू केला. त्या लिटर दूध आमचं शेळीला जातं. चांगल्या क्वालिटीचं दूध दिल्यामुळं सर्व शेळीतले ग्राहक आनंदात आहेत. शेतकऱ्यांनी फक्त शेतीवर अवलंबून राहिल्यास त्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे पावडे यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळल्यास त्यांनाही आर्थिक प्रगती साधता येईल. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी.